आम्ही हे नरेगाचं एक काम करणार. पूर्ण अभ्यास करूनच गावात आला कलेक्टर, डीओ, सीओ, ट्रॅव्हल डिपार्टमेंट आणि एसपी पण. हे लोक अडाणी आहेत म्हणून यांना काही माहिती नाही. तुम्ही सरकारी का तुम्ही विरोध करत आहात आणि सरकारी योजना देत नाही, तर चांगलं काम करत आहे ना सरकार, का करत आहे, योजना देत आहे. तर त्यामध्ये एक आमच्या बुजुर्ग व्यक्ती, आम्ही असं पण ठरवलं, हे जे तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश हे बोलत होते ते आम्हाला समजतच नाही. त्यांनी जो कलेक्टर हिंदी, इंग्लिश, मराठी बोले, तर आम्ही कसं करायचा की आमच्या मातृभाषेतच बोलायचा, गोंडीनच बोलायचा. तो इंग्लिश तर गोंडी टू गोंडी लावू. तो इकडे तिकडे पाहायला लागला, हे का बोलतात, तू का बोलतेस तर आम्हाला समजे नाही, आम्ही का बोलतो तुला समजेल. मातृभाषा नष्ट करू नका, संस्कृती नष्ट होईल. हे आम्हाला विचार झाला. कलेक्टर बोलला नाही, चुपचाप राहिला. थोडा एसपी इकडे तिकडे विचारत होता आणि डीओ तर म्हटलं नाही. मग त्यांना एक बुजुर्ग माणूस उत्तर दिला, एकानेच बोलायचा, सगळ्यांनी अभ्यास करायचा, एकटाच बोला आणि एक एक विषय घ्या. मग त्याला वाटलं पाहिजे की हाच माणूस पुढारी असा दिसला नाही पाहिजे. मग म्हणाले की तुम्ही आमच्या योजना कुठे बनवता, आमच्या योजना आम्हाला का करायचं आहे तर आम्हाला ठरवण्याचे अधिकार नाही. तुम्ही दिल्ली मुंबईला योजना बनवता आणि आमच्यावर लादता, आमच्या मताप्रमाणे नाही होत. ही योजना नको. मग कसं पाहिजे तुम्हाला, आमच्या गावाच्या विकासाची योजना आम्हीच ग्रामसभेत नियोजन करू आणि आम्हीच राबवू. लिहून घेतला तुम्ही. आणि पूर्वीच्या योजना काय आहे, सरकारच्या योजना लोकांचा सहभाग, आणि आता काय झालेलं आहे, लोकांच्या योजना शासनाचे सहभाग. डायरेक्ट दिल्ली टू गल्ली. हा डायरेक्ट दिल्ली टू गल्ली येथून काम घेतलेला. आमचे एकदा सर्वांना माहिती आहे की हे आले ना जयराम रमेश साहेब, सर्व मंत्री आणि अधिकारी दिल्ली आणि मुंबईचे, आम्ही तेच केलं की डायरेक्ट दिल्ली टू गल्ली. अर्थ काय, इसका अर्थ क्या होता, जयराम रमेश साहब म्हणाले, तुम नए नए घोषणा देते हैं मेदाबाई, डायरेक्ट दिल्ली टू गल्ली माइनस मुंबई. ये उधर तो लिखा है, देखो ना साहब, तुम क्या पढ़े और क्या समझे, कहाँ है. तो इंग्लिश मध्ये लिहिलेलं होतं, दिल्ली मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. तो इंग्लिश मध्ये आहे, ये तो समझ में आहे.